वेलकम बैक टू माय चॅनल। मी धनश्री शिंदे आणि मी फॅशन, स्किन केअर, मेकअप, ट्रॅव्हल या सगळ्यावरती व्हिडिओज करते। कधी कधी व्लॉग पण असतो। तर आज आपण बघणार आहोत सनस्क्रीन विषयी। कसं आहे, आता उन्हाळा चालू झालेला आहे। तुम्हाला प्रत्येकाला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे। आपली स्किन जर का आपल्याला हेल्दी ठेवायची असेल, उन्हापासून वाचवायची असेल, तर सनस्क्रीन हे मस्ट आहे। तर त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे, जो आहे पिलग्रीमवरती। तर हे पहा, हे दोन पिलग्रीमचे न्यू लॉन्च असे सनस्क्रीन आहेत। पिलग्रीम हे ब्रँड अर्थातच बरंचसं फेमस आहे आणि त्यांचं न्यू लॉन्च असं हे दोन्ही सनस्क्रीन आहेत। आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत। एक जे आहे ते 1% हायलुरॉनिक ॲसिड सनस्क्रीन जेल आणि दुसरं जे आहे ते 2% नायसिनामाइड ग्लो सनस्क्रीन। हे असे पिलग्रीमचे दोन्हीही न्यू लॉन्च सनस्क्रीन आहेत, जे आज आपण यूज करणार आहोत। आणि जाणून घेऊयात की हे पिलग्रीमचं जे सनस्क्रीन आहे ते कसं आहे। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन पडतं। म्हणजे बाहेर जाताना अगदी भीती वाटते की आपण टॅन होऊ की काय, आपण काळे पडू की काय, अशी भीती वाटते। तर आता ही भीती घालवायची आहे, तर ती कशी, तर ह्या मस्त अशा आपल्या पिलग्रीमच्या सनस्क्रीन्सनी। तर चला जाणून घेऊयात या पिलग्रीमच्या सनस्क्रीनच्या स्पेशालिटीज काय काय आहेत। तर सर्वात आधी सनस्क्रीन लावायचं का, तर उन्हामध्ये गेल्यावरती जे UVB रेज आहेत, UVA रेज आहेत, ते आपल्या स्किनवरती पडतात आणि मग त्याच्याने आपले स्किन सेल्स जे आहेत ते डॅमेज होतात, आपण टॅन होतो, आपली स्किन जी आहे ती काळी पडायला लागते। तर यासाठी आपल्याला सनस्क्रीन लावणं खूप जास्त गरजेचं आहे। सनस्क्रीन तुम्ही दररोज लावलंच पाहिजे, कारण की सनस्क्रीन दररोज लावायला पाहिजे, कारण की त्याच्याने आपली स्किन जी आहे ती हेल्दी राहते। त्यासोबतच स्किन कॅन्सर आपल्याला होत नाही आणि आपण लवकर अशा सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावरती पडत नाहीत। आणि खूप बेनिफिट्स आहेत सनस्क्रीन दररोज लावायचं। आपली स्किन खूप हेल्दी राहते, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे। उन्हाळा नसलं तरीसुद्धा तुम्ही सनस्क्रीन यूज केलं पाहिजेत। बाहेर जाताना असो किंवा घरामध्ये असो, तुम्ही सनस्क्रीन लावणं मस्ट आहे। ते अँटी एजिंगचं काम करतं। म्हणजे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती ज्या लवकर सुरकुत्या पडतात किंवा आपलं वय खूप झालं आहे हे जर का लवकर दिसत असेल, तर ते सुद्धा सनस्क्रीन लावल्याने प्रिव्हेंट होतं। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पिलग्रीमचे सनस्क्रीन्स आहेत, यामध्ये काय स्पेशल आहे, तर हे पिलग्रीमचे सनस्क्रीन आपल्याला पूर्ण दिवस प्रोटेक्शन देतात आपल्या स्किनला। मग तुम्ही उन्हामध्ये जावा किंवा घरात असो किंवा कितीही पोल्युशनमध्ये जावा, तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करायचं काम पूर्ण दिवस हे पिलग्रीमचे सनस्क्रीन करतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पिलग्रीमचे जे सनस्क्रीन आहेत ना, हे न्यू लॉन्च आहेत आणि त्याच्यामध्ये खूप छान असे इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत। तर माझ्याकडे हे दोन आहेत। हे जे पिलग्रीमचे सनस्क्रीन्स आहेत ते आपल्याला उन्हापासून आपल्या स्किनला फक्त वाचवतच नाहीत, तर आपली स्किन जी आहे ती हेल्दी आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी मदत करतात। सर्वात आधी आपण बघूयात पिलग्रीमचं हे 1% हायलुरॉनिक ॲसिड जेल बेस्ड सनस्क्रीन। या सनस्क्रीनमध्ये 1% हायलुरॉनिक ॲसिड म्हणजे काय, जे हायलुरॉनिक ॲसिड आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवायला मदत करतं। त्यासाठी हायलुरॉनिक ॲसिडचा खूप जास्त यूज होतो। सो याच्यामध्ये 1% हायलुरॉनिक ॲसिड त्यांनी यूज केलेलं आहे। त्यासोबतच हे SPF 50 PA+++ आहे। तर आता हे SPF 50 PA++ म्हणजे काय, तर SPF 30, SPF 40, SPF 50 असे सनस्क्रीन्स असतात। याच्यामध्ये त्यांनी यूज केलेलं आहे SPF 50 PA+++। तर हे SPFनुसार आपलं म्हणजे की किती वेळ आपल्या स्किनला ते प्रोटेक्ट करू शकतात, हे त्या SPF वरती ठरलेलं असतं। जर तुम्ही SPF 50 PA+++ हे सनस्क्रीन यूज करत असाल, तर 101% लाँग टाईमपर्यंत हे आपल्या स्किनला छान असं प्रोटेक्ट करतं।
तर या पिलग्रीमच्या 1% हायलोरॉनिक ॲसिड सनस्क्रीन जेल याच्यामध्ये SPF 50 PA+++ आहे. त्यासोबतच विथ कोरियन व्हाईट लोटस, याच्यामध्ये कोरियन व्हाईट लोटस आहे जे की आपली स्किन ग्लो करायला मदत करतं. त्यासोबतच इथे त्यांनी दिलेलं आहे ब्रॉड स्पेक्ट्रम UVA UVB ब्लू लाईट प्रोटेक्शन. तर हे जे सनस्क्रीन आहे ते सनस्क्रीन तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती भेटेल. तर चला आता मी हे सनस्क्रीन जे आहे ते तुम्हाला यूज करून दाखवते. तर मी काय करते, हे हायलोरॉनिक ॲसिड 1% हायलोरॉनिक ॲसिडचं हे जे सनस्क्रीन आहे ते या फेसच्या पार्टला लावते आणि हे जे 2% नायसिनामाइडचं सनस्क्रीन आहे ते मी इथे लावते. म्हणजे तुम्हाला कसं दोन्ही सनस्क्रीन कसे आहेत ते दिसेल आणि खूप मस्त रिझल्ट आहेत. हे 1% हायलोरॉनिक ॲसिड हे जे सनस्क्रीन आहे ते यूज करून बघू. तर हे यूज कसं करायचं, असं आपल्या बोटावरती घ्यायचं. आता मी एकाच बोटावरती घेते कारण की मी एकाच ह्याला लावते आहे, ह्याच फक्त पार्टला लावते आहे. तुम्ही जर का पूर्ण फेसला लावत असाल तर हे असे 2 बोटांवरती असं सनस्क्रीन घ्यायचं असतं आणि ते 2 बोटं छान असे मिक्स करायचे आणि मस्त असं लावायचं असं. आता मी फक्त या पार्टला लावते म्हणून मी फक्त सिंगल बोटावरती असं घेतलेलं आहे. तर आता हे असं आपण लावूया. या सनस्क्रीनचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान आहे आणि जेल बेस्ड आहे, लाईटवेट आहे, नॉन ग्रीसी आहे आणि म्हणजे आपण जेव्हा सनस्क्रीन लावतो तेव्हा आपल्या फेसवरती स्किनवरती व्हाईट कास्ट असे दिसतात. तर या पिलग्रीमच्या सनस्क्रीनने व्हाईट कास्ट नाही दिसत. त्यासोबतच ब्रॉड स्पेक्ट्रम UVA UVB प्रोटेक्शन देतात आणि ह्याचे बेनिफिट्स म्हणाल तर SPF 50 सन प्रोटेक्शन, डीपली हायड्रेट्स अँड गिव्स हायड्रेटेड प्लम्प लुकिंग स्किन. खूप छान अशी ग्लोवी स्किन झालेली आहे माझी. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त ग्लो आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर आता आपण 1% हायलोरॉनिक ॲसिडचं जे सनस्क्रीन होतं जेल बेस्ड ते सनस्क्रीन यूज केलेलं आहे या पार्टवरती. आता आपण हे जे 2% नायसिनामाइड ग्लो सनस्क्रीन आहे ते यूज करून बघूया. हे पण लावूयात. पुन्हा आपण छान अशी क्वांटिटी आपल्या बोटावरती घेऊ. तुम्ही जर का पूर्ण फेसवरती आपण जेव्हा लावतो तेव्हा दोन्ही फिंगर्सवरती छान असं घ्यायचं. ही करेक्ट अशी क्वांटिटी आहे, म्हणजे क्वांटिटीनुसार सुद्धा लावावं लागतं. तर आता चला आता आपण हे सनस्क्रीन लावून घेऊया. 2% नायसिनामाइड ग्लो सनस्क्रीनचं टेक्स्चरसुद्धा खूप सॉफ्ट आणि ब्लेंड पण खूप छान मस्त असं होतं आहे. लाईटवेट आहे, नॉन ग्रीसी आहे, नो व्हाईट कास्ट, त्यासोबतच ब्रॉड स्पेक्ट्रम UVA UVB प्रोटेक्शन देतं आणि बेनिफिट्स म्हणाल तर इन्हान्सेस ग्लो, सन प्रोटेक्शन आणि प्रिव्हेंट टॅनिंग. तर हे दोन्हीही सनस्क्रीन खूप मस्त आहेत आणि म्हणजे कसं आहे की फक्त सनस्क्रीन्स विथ स्किन केअर नाही तर सोबत ब्युटी बेनिफिट्स पण आहेत. आपला चेहरा छान असा ग्लो करतो. तर हे जे 2% नायसिनामाइड ग्लो सनस्क्रीन आहे ते सुद्धा मी इथे लावून बघितलं आणि तुम्ही किती मस्त असं बघू शकता की किती छान मस्त अशी माझी स्किन ग्लो करते. तर ह्याच्यामध्ये 2% नायसिनामाइड आहे, जे की नायसिनामाइड जे आहे ते आपली स्किन जी आहे स्किन सेल्स हेल्दी करायला मदत करतं. त्यासोबतच आपली स्किनचे जे टोन आहे ते इव्हन टोन बनवतं. तुम्ही ते बघू शकता मी दोन्ही म्हणजे फेसला असं पार्टिशन केलं आणि या बाजूला मी नायसिनामाइडचं जे सनस्क्रीन होतं ते लावलं आणि या साईडला 1% हायलोरॉनिक ॲसिडचं जे सनस्क्रीन होतं जेल बेस्ड ते लावलेलं आहे आणि किती छान मस्त असं ग्लो करतो आहे चेहरा. हे जे पिलग्रीमचे सनस्क्रीन आहेत ते तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा मिळेल. discoverpilgrim.com ही त्यांची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. कोड जो आहे तो आहे PGS
15. तर या कोडवरून तुम्हाला थोडाफार छान मस्त असा डिस्काउंटसुद्धा भेटेल. सो हा सुद्धा कोड तुम्ही यूज करायला विसरू नका. यस, मला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्यामुळे दररोज कुठेही जाताना सनस्क्रीन लावणं मस्ट आहे, किंवा तुम्ही कुठे जात नसाल तरीही सनस्क्रीन लावा. मी तर सजेस्ट करेन. खूप छान अशी हेल्दी स्किन होते आपली सनस्क्रीनने. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यासोबतच डिस्कवर पिलग्रिमचं सनस्क्रीन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच जर का तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.